मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि त्याच्या सोबतीला बॅटर पीटर. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निखिल भोईरच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या ओव्हरची सुरुवात निखिल करेल. सध्याच्या घडीला मेंटनटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ यजमान टीम आहे जय हनुमान सोनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम किसळ या दोन संघाच्या दरम्यान. मॅचला सुरुवात पंचांचा लेस्ट प्लेचा इशारा. हेवी गो पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती पीटर तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निखिल भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगवान तेज तर राट. अगदी जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. पहिला बॉल आला डॉट. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते यजमान संघ जय हनुमान सोनगाव. पहिला बॉल डॉट अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल. गोलंदाज तयार निखिल भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली आपण पाहू शकता सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता निखिल भोईरनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळले गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मेंटनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता 2 षटकांमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. परंतु आता 2 चेंडू डॉट आलेले आहेत. थोडासा प्रेशर आता क्रिएट झाला असेल पीटर या फलंदाजावरती. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पीटर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. गोलंदाज तयार निखिल. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉलच्या रेंज पर्यंत बॅटर पीटर पोहोचला आणि त्यानंतर हा फटका सजवला. अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पीटरच्या बॅटमधून चौकार. जो मात्र येताना पाहायला मिळतो सुंदर फटका होता. स्टेप आउट झाले. 2 चेंडू जर आपण पाहिले तर चांगले हाताळले होते गोलंदाज निखिल भोईरला. आपण पाहतात डॉट बॉल आले त्यानंतर इथे हा फटका सजवला होता पीटरनं चौकारासाठी. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सध्याच्या घडीला 3 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या ओव्हर मधले. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. फटका चांगला सजवला. बॅकलिपला खाली होत असताना समोर ड्राईव्हचा नजराणा आपण पाहिला. तिथे एकच धाव येताना पाहायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण. सेकंड टेमला चेंडूला गॅदर केलं. फेकी झाली या कालावधीमध्ये. एक क्विक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5 धावा. स्ट्राईक झाली रोटेट स्ट्रायकिंग एंड वरती. ऋषीला आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला ऋषी स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती ऋषी. 5 धावा स्कोर कार्ड वरती. ओ इथे विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी उपलब्ध झाली आहे. ओ इथे जर आपण पाहिलं तर बॅटर आता पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचला. सुंदर क्षेत्ररक्षण कलेक्शन प्रॉपरली. परंतु रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये तर सुंदर पाहायला मिळते. तिथे क्विकली जी मात्र 1 धाव घेतली गेली आहे. संघाची धावसंख्या 6 धावा स्कोर कार्ड वरती आहे. कंजूसी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो सोनगाव यजमान टीम. स्टील 1 टू गो. ओ पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. यावेळेस जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मेंटनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असते. सुरुवात निखिल भोईरची चांगली राहिली होती. 2 बॉल डॉट त्याने फेकले. त्यानंतर चौकार आपण पाहिला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहे. पीटर स्ट्रायकिंग एंड वरती तयार होताना पाहायला मिळेल. विकेट केला. पीटरच्या बॅटमधून हा फटका आहे. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट केलंय पीटरनं गोड. शेवटच्या बॉलवरती केली ही तोडफोड. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते जय हनुमान किसर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. 11 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती पीटरच्या बॅटमधून षटकार आपण चौकार आपण पाहिलेला आहे.
ओ पहिला बॉल दुसऱ्या षटकाचा लाईन चांगली पाहायला मिळतीये. डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सन्माननीय चेतनभाई मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं गेल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. वेलकम सर. या 11 धावा स्कोर कार्ड वरती पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज सार्थक सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्ग वरती राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय. तिथे विशाल डाऊन दी बॉल पकडलाय झेल. पहिला मोठा विकेट. मोठा मासा लागलाय गळाला. ऋषी बॅक टू दी पेव्हिलियन. हा पहिला धक्का जय हनुमान किचल क्रिकेट संघाला. फलंदाज ऋषी बाद. अकरा धावा एक विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी जर आपण पाहिलं तर तिथे पुल केलं होतं. एक्झॅक्टली डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी पोहोचला. पहिल्या अटेम्पला पकडलाय झेल. तिथे ऋषी या फलंदाजाची पारी होती या मॅच मध्ये फेल. आता नवीन फलंदाज दाखल होते मैदानाच्या आतमध्ये अभय. 11 धावा एक विकेट. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज सार्थकनं. पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती सफलता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अभय. सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पीटर आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. भरपूर वेळ झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ही पकडली तर 4. इथे चांगला बॉल इनफिल्ड मध्ये खेळलेला फटका. टिप कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर अभयनं. आल्याला ठोकलाय हा दमदार चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती विकेट. त्यानंतर चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत मित्रांनो. अभय स्ट्रायकिंग एंडवरती. सुरुवात त्यानं चांगली करून दिली आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केला. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. एका टप्प्यानंतर चेंडून मारले मुसंडी. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. एकोणावीस धावा फलकावरती बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र येताना पाहायला मिळतात बॅटर अभयच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान किसल क्रिकेट संघाची. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल दुसऱ्या षटकामधले शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. त्यानंतर विकेट. नंतर बॅक टू बॅक 2 चौकार. अभय स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. मागची मोठी विकेट कॅरी झाली. ऋषी तिथे बाद झाला. त्यानंतर डावाला सावरायचा. तेच काम करतो मैदानाच्या आतमध्ये अभय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पहा निखिल भोईटचा. सुंदर राहिला. एका हातामध्ये चेंडूला पकडला आणि त्यानंतर फेकी झाली आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल येताना पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव या बॉलवरती एकोणली जाईल. संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा आहेत. इथे चांगला बॉल. तितकाच देखना फटका. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि 2 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान किसल क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले संपलाय. संघाची धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पीटर सध्याच्या गडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अभय आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल रोहिदास पवार सध्याच्या गडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल तिथे चेंडू हवेत होता. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पीटरने केलाय. अभय निघालाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळते. सुंदर चेंडू होता अगदी बॅटन पॅड मध्ये. तिथे फटका चांगला सजवला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यानंतर तिथे कॅच ड्रॉप झालाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जहानमान किसल क्रिकेट संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. इथे लाईन चेक केली जाईल डाऊन द लेग स्टिक. तिथे व्हाईट बॉल मात्र पंचांना घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 24. तयार स्ट्रायकिंग एंडवरती पीटर. इथे चांगला बॉल तितका देखना फटका अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने बॅक टू द बॉर्डर खेळले. वाईट डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक पेक्षा अधिक मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय. यजमान टीम जहानमान सोनगाव त्यांच्या विरोधामध्ये जहानमान किसल या 2 संघाच्या दरम्यान चाललेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस आडव्या पाडनं खेळलेत. फटका दमदार डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कॅच पकडलाय. व्हेरी गुड टेकन. सुंदर झेल टिपला जातो आणि आता इथे 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत एक्झॅक्टली. बेस्ट ऑफ हाईट साठी जो मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल. तीन धावा ज्या मात्र या बॉलवरती एकवटल्या जातील एक्झॅक्टली. आपण पाहू शकता No+2. एक धावाच्या 3 धावाच्या मात्र एकवटल्या जातील आणि संघाची धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल तितकाच देखना फटका. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडू झाला सीमा रेषा पार. अभयच्या बॅट मधून आलाय हा चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. छोटा प्लेनचा बॉल आणि बॅट ऑन साइडला. फटका दमदार चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल आणि तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केतन दडेगांनी उपस्थित होता. अगदी दूरवरनं केतन आला. त्याची फिल्डिंग चांगली राहिली आहे. 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जातील. संघाची धावसंख्या 34. 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चौतीस धावा धावफलकावरती. You miss. I will be definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. अभय बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत 34 धावा धावफलकावरती 2 विकेट. अभयच्या बॅटमधून धावा भरपूर येत होत्या, त्याची विकेट त्याने गमावली मैदानाच्या आतमध्ये. सुंदर बॉल टीम किल्ला गोलंदाज रोहिदास पवारची पावर आपण पाहिले या चेंडूवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 34 धावा धावफलकावरती आहेत. यॉर्कर तिथे सुंदर फटका. 1 धावेचा प्रयत्न आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. गरज होती का ओव्हर एक्साइटमेंट. आणि तिथे आपण पाहू शकता एक्झॅक्टली 2 धावा येताना पाहायला मिळतील. ओव्हर कंप्लीट आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 36 धावा. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया एक गोड संगीत. थँक्यू सो मच डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये 36 धावा धावफलकावरती. 2 विकेट. चौथ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल भोईर सध्याच्या घडीला आपल्या स्पेल मधील दुसरा ओव्हर घेऊन तो दाखल झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकिंग वरती फलंदाज पीटर, त्याच्या सोबतीला अनिकेत आहे. 36 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पाहायला मिळतो अजय हनुमान किसळ सध्याच्या घडीला. बॅटर तयार पीटर. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली. वेग गोलंदाज निखिल भोईरकडे भरपूर आहे आणि वेगावरती स्वार होऊन हाताळलेला हा चेंडू आहे. रफ्तार से गिरफ्तार, रफ्तार का सौदागर गोलंदाज निखिल भोईर सध्याच्या घडीला पहिला डॉट. 36 धावा धावफलकावरती आहेत. पीटर थोडंसं स्ट्रगल करतो मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. स्टेप आउट झाले होते. बॅटच्या अगदी टोला चेंडू कलेक्ट झाला. 1 धाव. मिस फिल्डिंग बॅकअप आलाय. विशाल तिथे रनआउटची संधी आहे. फेकी ॲक्युरेट रनआउटची संधी आणि तिथे निखिल भोईरचं कलेक्शन चुकलंय. पाहता पाहता सिंगलला केला डबल मध्ये कन्वर्ट. तिथे आला 2 धावा महत्वपूर्ण आणि संघाची धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट आणि त्यानंतर हा फटका आपण पाहिला. पीटरच्या बॅटमधून स्टेप आउट झाले होते. अगदी बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. तिथे क्षेत्ररक्षण थोडं खराब. बॅकअप विशालचं आलं. त्यानंतर कलेक्शन निखिल भोईरचं चुकलंय. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. ओबी गेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर शफल झाले होते आणि त्यानंतर फेकला हा डॉट बॉल. गोलंदाज निखिल भोईरचं कौतुक आपण करूया. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या मात्र गमावलेल्या आहेत. ऋषी बाद झालाय. त्याच्या सोबतीला अभय देखील बाद होताना आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडासा सावकाश क्रिकेट सुरू आहे. इथे चांगला बॉल. डेलिकेट टच आपण पाहताय. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे झाली मिस फिल्डिंग आणि चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत
चांगली कामगिरी आहे गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. आपल्या स्पेल मधील हा दुसरा ओव्हर घेऊन तो आलेला आहे. 10 चेंडू त्याने फेकलेले आहेत आतापर्यंत, धावा दिलेल्या आहेत 16. स्टील 2 टू गो सध्याच्या घडीला, स्टील 1 टू गो. त्रेचाळीस धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. ओबेगिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला चेंडू. 4 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान किसल क्रिकेट संघ जाऊन पोहोचला 43 या धावसंख्येवरती. धावा फलकावरती 2 विकेट मात्र गमावल्या आहेत. शेवटचे 6 बॉल. सचिन भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंडवरती पीटर आहे. आतापर्यंत 12 बॉल त्याने खेळलेले आहेत. 12 बॉल मध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. तर एका बाजूला अनिकेत 3 बॉल आणि त्याच्या बॅटमधून 4 धावा. सचिन पहिला बॉल, तिथे जर आपण पाहिलं तर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली रिव्ह्यू जो मात्र घेतलेला आहे. नक्कीच पंच ज्यावेळेस चेंडू रिलीज झाला त्यावेळेस गोलंदाज समोर आला होता. ऑन फील्ड जो तुमचा निर्णय वाईट यासाठीच. बॅटर तयार. ओबॅटची कडा, तिथे शॉट, फाईन लेग बीट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पीटरच्या बॅट मधला आहे हा चौकार. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉल वरती फटका चांगला होता. शॉर्ट फाईन लेगला बीट केलं, तिथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. तिथे आलाय चौकार. संघाची धावसंख्या 48 धावा फलकावरती. मैदानाच्या मध्ये पीटर संघर्ष करतोय, संघर्ष चालू आहे. बॅटर पीटरचा सध्याच्या घडीला 48 धावा 2 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. सचिन भोईर सध्याच्या घडीला सुरुवातही राईट आर्म राऊंड द विकेटने केली होती, तर राईट आर्म ओव्हर द विकेटने ते आलेले आहेत. इथे चांगला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, तिथे क्षेत्ररक्षण खराब. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण खराब जे मात्र होताना पाहायला मिळतंय. 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 50 धावा ज्या मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान किसल क्रिकेट संघाच्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पीटर आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल त्याने आतापर्यंत खेळलेले आहेत. 24 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहे 4. बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे सुंदर चेंडू आहे. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातोय. सचिन भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला हा डॉट बॉल जो मात्र आलेला आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 50 धावा धाव फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. लोब फुल टॉस बॉल, सुंदर फटका तिथे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक विशाल त्याच्याकडनं झाले मिस्टेक आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावा फलकावरती आहेत. अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण विशालचं पाहिलं. विशालचं कौतुक आपण केलं होतं. विशालने कॅच देखील कलेक्ट केलं होतं सातत्यानं. ज्या वेळेस मिसफिल्डिंग झाले त्या वेळेस विशालचं बॅकअप आपण पाहिलं आणि त्यानंतर इथे विशालकडनं थोडेसे मिस्टेक झाले. बॅटिंग करणाऱ्या संघाला त्याचा रिवॉर्ड मिळते 4 धावेनं.
54 धावा फलकावरती आहेत शेवटचे 2 बॉल. हो चांगला बॉल तिथे चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक निखिल भोईरला आपण पाहिलं पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर केलं फेक झाली या कालावधीमध्ये क्विक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते संघाची धावसंख्या डबल 5 55 धावा आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावामधला 55 धावा फलकावरती जहानमान किसल क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओबीगिरी करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोल चेंडू कलेक्ट झाला एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल थोडे फंबल होत आहेत निखिल आणि तिथे रनआउटची संधी आहे. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. थर्ड अंपायर रेफर केला जाईल यासाठीच रनआउट साठी बॅटर सेफली पोहोचला की नाही या दुसऱ्या धावेसाठी पॉपिंग क्रीज वरती हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे चेक केलं जाईल. विकेट आहे म्हणजे एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल. 56 धावा बनवल्या गेल्यात आणि 57 धाव्यांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी यजमान टीम अर्थात जय हनुमान सोनगाव क्रिकेट संघाला. या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. त्याचबरोबर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली होती ते देखील आता या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. विकास सुरूसे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. विकास भाऊ सुरूसे आपल्या शुभ हस्ते आपण चेतन भाई मोरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. टॉस आपण करणार आहोत पुढील मॅचचा. दोन्ही टीम कॅप्टन नाही त्यांच्या विरोधामध्ये महाज संघाचा कर्णधार. चला आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करावं. मान्यवर खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून रजा घेतात. ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात ज्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली होती. साहिल दादा तेलवणे शिवसेना मुरबाड शहर प्रमुख
आपण पुढील मॅचचा करत आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दुधनोली संघाचा कॅप्टन जय बजरंग महाज क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. दुधनोली संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायला लगेच आपण टॉस करत आहोत पुढील मॅचचा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. बनवला 56 धावा 57 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी यजमान टीमला. जहानमान सोनगाव सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास पवार आणि त्याच्या सोबतीला विपुल. जय बजरंग महाज क्रिकेट संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम दुधनोली क्रिकेट संघाला. सत्तावन्न धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. रोहिदास पवार आणि त्याच्या सोबतीला बॅटर विपुल. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरची सुरुवात करत असताना गोलंदाज अभयला आपण पाहू शकता. अभय येतात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती विपुल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोहिदास पवार. दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अभय गोलंदाजी मार्गवरती तयार. 57 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अभय पहिला बॉल आडव्या बॉटनं खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क हवा तसा झाला नाहीये आणि पहिल्या बॉलवरती आलेली ती सिंगल रन संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं आहे. खातं खुलं झालंय मैदानाच्या आतमध्ये. यजमान टीम जहानमान सोनगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रोहिदास पवार. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 57 धाव्यांचं लक्ष. 2 षटकांमध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या आहेत. पॉवर प्लेचे 2 षटकं खऱ्या अर्थानं भरपूर निर्णायक असतील. बॅटर तयार. रोही ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्कात झाला नाहीये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली आपण पाहू शकता चांगला बॉल अटेम्प्ट केला होता. इन्व्हाइट केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. बाट भन्नाट वेगानं फिरली. तदनंतर बाट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. झालाच नाहीये संपर्क. आलाय डॉट बॉल. ओ यावेळेला डेलिकेट टच. सुंदर फटका शॉट. थर्डमॅनला बीट केलं आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. आणि पाहता पाहता या बॉलवरती या 2 धावा ज्या मात्र कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या
सध्याच्या घडीला 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तीन धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला 57 धाव्यांचं लक्ष आहे. हा सामना जिंकण्यासाठी यजमान टीम जय हनुमान सोनगाव क्रिकेट संघाला स्ट्रायकिंग एंड वरती रोहिदास पवार. ले बेटा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या आतमध्ये एका टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार चौकार. सेवन ऑन द बोर्ड. 7 धावा सुंदर फटका बॅटर रोहिदास पवारच्या बॅट मधून हा चौकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. शॉर्टअप लेनचा बॉल होता. शॉर्टअप पुलचा फटका आपण पाहिलेला आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती स्टील 2 टू गो फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन जे मात्र केलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार रोहिदास. रिवास फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातो. तिथे एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये. प्रॉपरली मिडलिंग झालं नव्हतं आणि त्यानंतर या बॉलवरती ही सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा दफलकावरती सध्याच्या घडीला 57 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास पवार आणि त्याच्या सोबतीला बॅटर विपुलला आपण पाहताय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधला शिल्लक आहे. बिग हिट केलाय. सुंदर फटका डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक फलंदाज विपुल या मॅच मध्ये बाद. दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चिन्मय. 8 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या ओव्हर मध्ये. गोलंदाज अभय शेवटच्या बॉल वरती त्याला मिळालेली सफलता. त्यानंतर 8 धावा दफलकावरती नवीन फलंदाज अर्जुन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रायकिंग एंड वरती रोहिदास पवार. 8 धावा दफलकावरती. इक्वेशन आहे मित्रांनो 24 चेंडू आणि 49 धावा. यू मिस. I will be definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. फलंदाज रोहिदास पवार. बॅक टू द पवेलियन. आठ धावा दफलकावरती माची सर्वात मोठी विकेट लागली आहे. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती गोलंदाज चिन्मयनं ही सफलता घेतली आहे, जिथे रोहिदास पवारला त्यानं बाद केलाय. पूर्णपणे आता कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान किसल क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवीन फलंदाज निखिल भोईर. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा दफलकावरती आहेत. 57 धाव्यांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. इक्वेशन आहे 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 49.
फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती निखिल चिन्मय तयार राईट नाम ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल गतीमध्ये परिवर्तन लाईन खराब आहे तिथे व्हाईट बॉल पंचानं घोषित केलाय. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या बॉल वरती सफलता त्यानंतर तिथे व्हाईट बॉल जो मात्र हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये चिन्मय. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता पुन्हा एकदा लाईन खराब आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट बॉल जे मात्र हाताळलेले आहेत गोलंदाज चिन्मयनं. स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये अंकित झालेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या आहेत. विपुल आणि रोहिदास पवार सध्याच्या घडीला तंबूच्या आश्रयाला आहेत. इथून डावाला सावरायचा अर्जुन आणि निखिल हे 2 फलंदाज नवीन आहेत मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कडक फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल आणि संघाची धावसंख्या 11 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डायरेक्ट हिट आणि तिथे एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळते. रिस्क घेतली होती अक्षरशः आपण पाहिलं तर ही सिंगल घेण्यासाठी फटका चांगला खेळला होता. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला पकडलाय आणि त्यानंतर चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. तिथे फक्त एकच धाव येते आणि संघाची धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस टायमिंग चेंडू हवेत डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल आणि मैदानाच्या आतमध्ये 1 मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज निखिल भोईर देखील बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. समीर 12 धावा धावफलकावरती 3 मोठ्या विकेट मैदानाच्या आतमध्ये यजमान संघानं गमावलेल्या आहेत. जय हनुमान सोनगाव क्रिकेट संघ पहिला विकेट विपुल त्यानंतर रोहिदास पवार आणि त्याच्या पाठोपाठ निखिल भोईर देखील बाद झालेला आहे मैदानाच्या आत. 12 धावा 3 विकेट. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओबिगिरी करण्याचा प्रयत्न सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षण थोडं खराब होताना पाहायला मिळेल. एक धाव या बॉलवरती एकवटली जाते आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग वरती अर्जुन 13 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 57 धाव्यांचं लक्ष आतापर्यंत 2 षटकांमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे जय हनुमान किसल क्रिकेट संघाची. शेवटचा बॉल सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहेत. तिथे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे अर्जुनच्या बॅटमधून हा चौकार. 17 धावा धावफलकावरती इक्वेशन आहे. 18 चेंडू आणि गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 40 धावेची. 18 बॉल आणि 40 धाव्यांची आवश्यकता. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर सॅम सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आहे. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. समीर स्ट्रायकिंग एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती देखील समीर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. कोणता समीर आता कोणत्या समीरवरती भारी पडेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. इक्वेशन आहे 18 चेंडू आणि गरज आहे 40 धाव्यांची हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार सॅम राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती समीर आहे. शॉट ऑफ लेनचा बॉल अडवा बॅटने केलं सुंदर फटका डाऊन द बॉल. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर पीटर चेंडूवरती येतात
परफेक्टली अॅक्युरेट आली आणि तिथे फक्त एकच धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम जय हनुमान सोनगाव. चांगला बॉल प्रॉपर यॉर्कर आणि तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आहे. तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 19 धावा. चांगला बॉल तिथे मिस टायमिंग. तिथे एकच धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 3 सिंगल जे मात्र आतापर्यंत एकवटलेले आहेत. 15 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. इथून त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आता सिंगल डबल ना काही होणार नाहीये. ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे तर आता सिंगल फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअरवरती गाडी चालवून काही फायदा नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचत आता गाडी टॉप गिअरवरती चालवावी लागेल. परंतु ड्रायव्हिंग सीटवरती कोण बसेल हा मोठा प्रश्न आहे. इथे फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जय हनुमान किसल क्रिकेट संघ करत आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 चेंडू आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे यजमान टीमला. ओबेगिरी करण्याचा प्रयत्न. तिथे एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाल्यानंतर बॅकअप आपण पाहू शकता. सुंदर बॅकअप कोच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 22 धावा. आतापर्यंत सॅमनं 5 चेंडू फेकलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 5 सिंगल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान किसल क्रिकेट संघाकडून. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओबेगिरी करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. ओव्हर इज कंप्लीट आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे 22 धावा. इक्वेशन 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35 धावा हे समीकरण उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जा. पहिलाच बॉल आणि बॅटने खेळले. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. शटअप लाईनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळले होते. सुंदर फटका. तिथे समीरच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळतात. इक्वेशन आहे आता 11 बॉल आणि गरज आहे अजूनही 31 धाव्यांची हा सामना जिंकण्यासाठी. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. शॉर्ट लाईनचा बॉल. पुन्हा एकदा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पीटर. ओ त्यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक आणि अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला जातोय. तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. 10 चेंडू आणि अजून 29 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. दहा चेंडू आणि 29 धावा हा सामना इथून जिंकण्यासाठी जय हनुमान सोनगाव क्रिकेट संघाला. यजमान टीम आहे मैदानाच्या मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. ओ फटका चांगला. चेंडू हवेत आणि तिथे विकेट.
तिथे फाईन खेळलेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवरती एक्झॅक्टली 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 30 या धावसंख्येवरती. शेवटचे 8 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ओबिगिट करण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन, सुंदर लेन, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलेलं आहे आणि तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 7 चेंडू 27 धावा हे समीकरण. 7 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगला बॉल, मिस टायमिंग, चेंडू हायवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रनआउटची संधी आहे आणि पाहता पाहता इथे सिंगल कंप्लीट झाली आणि आता यासाठी स्टंप नंबर रेफर केला जातोय. रनआउट साठी आता बॅटर पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला हे पाहण्यासाठी आमची ऑफिशियल टेक्निकल टीम देखील आता थोडीशी सज्ज होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. शेवटचे 6 बॉल अभय येतात गोलंदाजी मार्गवरती. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत यजमान टीम. पहिलाच बॉल फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक पीटर. एक धाव या बॉलवरती कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवरती कंप्लीट होत आहेत या 2 धावा. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 33 धावा आहेत. 5 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 24 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत यजमान टीम चहनमान सोनगाव क्रिकेट संघाला. 5 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉलला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. इथे लाईन खराब आहे. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, 34 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 23 धावा. ओबेगिट केला. सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा. 4 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 22, 3 षटकार आणि 1 चौकारांची गरज आहे. 4 मोठे फटके येणं भरपूर महत्वाचे राहतील यजमान टीम चहनमान सोनगाव क्रिकेट संघाकरिता. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 22 धावा. सुंदर गोलंदाज अभय आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. 3 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. समोर मारलेला आहे वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पीटर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 पेक्षा अधिक मिळणार नाहीये. 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 36 या धावसंख्येवरती. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केला टीम जय हनुमान किसल क्रिकेट संघानं. गुड बॉलिंग. 2 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क हवा तसा झाला नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऋषी. एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल. आता 1 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता पूर्णपणे हवी झाली. पूर्णपणे पकड मजबूत केली या मॅच मध्ये टीम जय हनुमान किसल क्रिकेट संघानं. पहिल्या डाव मध्ये बॅटिंग करत असताना पीटरची बॅटिंग चांगली राहिली आणि तदनंतर सन्मानजनक धावफलक जो मात्र उभा केला होता. एक्झॅक्टली अगदी 56 धावा बनवल्या 57 धावांचं लक्ष आणि हा सामना संपलाय. सामना जिंकला टीम जय हनुमान किसल क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम हार्ड अँड टफ लक टीम यजमान जय हनुमान सोनगाव. मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट याची कामगिरी पहिल्या डावामध्ये चांगली राहिली. 17 चेंडू 29 धाब्यांवरती तो नॉट आऊट राहिला आणि अगदी सन्मानजनक स्कोर उभा करून दिला. फलंदाज पीटर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पीटर आपण या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. आवाज ऐकूयात कुमार बाबरे सरांचा.